सो रिकॉर्डिंग चालू केलेलं आहे. वेलकम यू ऑल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत मेजरमेंट्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. ओके, सो स्टँडर्ड 6चा आपण वी आर गोइंग फॉर द नेक्स्ट लेसन, दॅट इज मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. सो लेट्स गो अँड वी विल सी व्हॉट इज दॅट क्वांटिटी. सी, मेजरमेंट म्हणजे आपल्याला कळलं कोणत्याही फिजिकल क्वांटिटीजच्या आपल्याला मोजमापन करायचं आहे, राईट. वी हॅव टू डू द मेजरमेंट ऑफ द फिजिकल क्वांटिटीज. फर्स्टली मग आपण काय बघूया, त्याच्या आधी आपण काय सर्वात पहिले बघूया व्हॉट इज फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, म्हणजे असे कोणत्या वस्तू ज्याला आपण फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतो आणि त्याचं आपण मेजरमेंट करू शकतो. वी आर गोइंग टू सी अबाउट दॅट. ओके, सो लेट्स गो फॉर द फर्स्ट थिंग, दॅट इज फिजिकल क्वांटिटी. सी, in day-to-day life, we have measured the many things such as the weight of fruit, vegetables, food grains, temperature, temperature of body, or some liquids, the volumes of liquids, densities of various substances, the speed of vehicles, etc. The quantities such as mass, weight, distance, speed, temperature, and the volume are called as physical quantity. So see, आपण जर हा वरचा जो पिक्चर बघितला तर पिक्चरमध्ये आपल्याला दिसतं की वांगे आहेत, राईट, भाज्या आहेत. सो भाज्या बेसिकली आपण कसं बघू. ओके, हा, ओके. तो नम्रता, नम्रता बेटा. ओके, नम्रता बेटा बघा आपण आता ना. सर. येस, गुड मॉर्निंग अँड वेलकम यू फॉर द नेक्स्ट लेसन. तर आपण बघूया पुढचा लेसन, राईट. सो राईट नाव वी आर सीइंग आणि आपण आता बघतो. म्यूट करा बेटा. कोणाचं चाललंय? नम्रता तुझंच चाललंय. म्यूट कर नम्रता, म्यूट कर. या, तो स्वागत आहे, सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघत होतो आपण बघत आहोत सी मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. असं कोणत्या कोणत्या क्वांटिटीज आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यांच्या आपण मेजरमेंट करू शकतो त्याबद्दल आपण जाणून घेत होतो. सो पहिला आपण डेफिनेशन आपण बघितलं की सी द क्वांटिटीज सच ॲज मास, वेट म्हणजे वजन, मास, नंतर डिस्टन्स, द स्पीड, नंतर आपण मोजतो टेम्परेचर, व्हॉल्यूम, अशा ज्या पण गोष्टी आपण मोजतो किंवा आपण ज्या गोष्टी आपण मोजू शकतो त्यांना आपण फिजिकल क्वांटिटीज असं म्हटलंय, राईट. सो पुढे आपण बघूया व्हॅल्यू ऑफ व्हॅल्यू अँड द युनिट आर यूज टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी. सो सी, द व्हॅल्यू अँड द युनिट आर यूज टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ द फिजिकल क्वांटिटी. तर आपण बघूया फॉर एक्झाम्पल the Swarali walks 2 kilometers every day. So see, in this example, the 2 is the value, right? And kilometer is the unit they use to express the magnitude of the distance, which is the physical quantity. So बघा आपल्याला सर्वात प्रथम आपण एक बघूया पॉईंटकडे बघूया. सी, ह्या ज्या वस्तू आहेत हे आपण बघतोय भाज्या आहेत, नंतर हा धागा आहे, नंतर परत भाजी आहे, नंतर आपल्याकडे इथं एक ग्लास आहे. ओके, नंतर एक अंगठी आहे आणि आपल्याला बघितलं तर कपडा आहे, राईट. कपडा वगैरे जे आपल्याला दिसतोय. तर बघा आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर बघितलं तर वांगे आपण कशात मोजतो? किलोग्राममध्ये. एक धागा आहे आपण एक मीटरमध्ये मोजतो. धागा सपोज आपण बघितलं, कपडा पण आपण मीटरमध्ये मोजतो, राईट. तर त्याच ठिकाणी आपण जर बघितलं की पाणी किंवा ग्लास किंवा दूध, सॉरी, पाणी किंवा दूध किंवा कोणत्याही लिक्विड पदार्थ आपण बेसिकली लिटर्समध्ये मोजतो. आणि जे आपण हे आपण बघतो सोन्याची अंगठी, ते आपलं त्याचा मेजरमेंट हा वेगळा असतो. आपण त्याला तोड्यात म्हणून मोजतो. एक 10 ग्राम म्हणजे 1 तोडा आपण या हिशोबाने आपण ते मोजतो, राईट. तो अशा प्रकारे बोलतात की हे बघा आपण डे टू डे लाईफमध्ये आपण रोज-रोजच्या दरवेळेसच्या जीवनामध्ये आपण अशा काही गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्टी कोणत्या ना कोणत्या ह्याच्यामध्ये आपण मोजतच असतो. भले ते स्पीड असो, स्पीड पण आपण मोजतो की किती किलोमीटर फास्ट तो पळतो किंवा त्याची स्पीड काय ते आपण बघतो. सो अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आपण नेहमी बघतो की जर मग बघा मग त्यांनी डेफिनेशन काय लिहिलं, क्वांटिटी सच ॲज द मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम आर कॉल्ड द फिजिकल क्वांटिटी. द सच वी कॅन से द सच क्वांटिटीज, हे जे क्वांटिटीज आहेत किंवा हे जे गोष्टी आहेत जे आपण मोजू शकतो, दॅट कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटीज. सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट. अँड द नेक्स्ट थिंग दे हॅव, त्यांनी एक एक्झाम्पल दिला की बघा स्वराली हे 2 किलोमीटर चालले. तर बघा कोणतीही फिजिकल क्वांटिटी असते ती 2 फॅक्टरमध्ये बेसिकली बोलल्या जातात की त्याचा जो फर्स्ट व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू अँड युनिट्स दीज आर एक्सप्रेस टू मॅग्निट्यूड द फिजिकल क्वांटिटी. म्हणजे हे दोघं जण मिळून एक फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करतात. किंवा बघा एक्झाम्पल बघा की आता यांनी एक एक्झाम्पल दिला की स्वराली वॉक्स 2 किलोमीटर एव्हरी डे. सो बघा स्वराली ही आहे ती 2 किलोमीटर एव्हरी डे चालते. पण आता जर बघा तर ही एक फिजिकल क्वांटिटी झाली, राईट. सो जर आपण बघा की आपण फक्त एवढंच बोललो की स्वराली ही किलोमीटर चालते. अरे पण किती?
तो प्रश्न पडेल राइट. म्हणजे आपल्याला एक व्हॅल्यू म्हणजे आपल्याला एक संख्या हवी, एक डिफायनाइट संख्या हवी आणि जर आपण बोललो, की स्वराली 2 चालते. पण 2 काय? 2 मीटर, 2 सेंटीमीटर का 2 किलोमीटर हे आपल्याला जाणणं आवश्यक आहे, राइट? म्हणजे काय त्याचा जो एक युनिट आहे, म्हणजे त्यालाच आपण म्हटलोय युनिट, राइट? तो युनिट जो किलोमीटर आहे, तो युनिट म्हणून ठरलेला आहे आणि ज्या ठिकाणी व्हॅल्यू म्हणजे किती किलोमीटर? 2 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर. तर अशा ज्या 2 म्हणजे गोष्टी आहेत. सो सी 2 किलोमीटर, सो 2 बिकम्स तो 2 काय बनला? 2 बनला आपला व्हॅल्यू आणि युनिट काय बनला? किलोमीटर. तर अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, की जसं आपण बघा, की बटाटे आपण घेतले 2 किलो. सो बटाटे जर आपण बोलताना किंवा आपण घेताना काय पण घेऊ. मला 2 किलो बटाटे द्या, असं बोलू. आपण असं बोलतो, मला 2 बटाटे द्या किंवा आपण बोलतो का किलो बटाटे द्या. पण तिथं बोलायला गेलं ते बघा, म्हणजे बटाटे बेसिकली आपण घेऊ शकतो. पण तीच जर गोष्ट आपण बेसिकली दुसऱ्या गोष्टीला वापरली तर तसे होणार की नाही. तर आपल्याला बेसिकली आपल्याला हे व्हॅल्यू आणि युनिट ही दोघांची आवश्यकता असते फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी. ओके. सो अशा अशा प्रकारच्या गोष्टी आहेत की फिजिकल क्वांटिटीला व्हॅल्यूज एंड युनिट्स आर इम्पोर्टंट. सो लेट्स सी आपण नेक्स्ट बघूया. द नेक्स्ट व्हॉट वी हॅव. सो फर्स्ट थिंग आपल्याकडे आहे मास. सो व्हॉट इस मास वी विल सी. सो व्हॉट इस मास? द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दिस सबस्टन्स इज कॉल्ड द मास. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये मॅटर केवढा आहे, त्याचं मोजमापन म्हणजे त्याचं मेजरमेंट म्हणजेच मास होय. आता फॉर एक्झाम्पल आपण आता हा मी टेबल हे घेतला. तो टेबल बॉल बेसिकली आपण याला बोलूया. तर टेबल बॉलमध्ये किती मास आहे, त्याचा किती सबस्टन्स किती आहे, त्याचं वजन त्यानुसार आपण त्याचं आपण आम्ही मास हा कन्सिडर होतो, की बघा द मास हॅज अ नॅचरल टेंडन्सी टू रेजिस्ट द चेंज ऑफ इट्स स्टेट्स, राइट? सो व्हिच इस कॉल्ड इनर्शिया. तो बघा आपण बघितलं, की मास बेसिकली मी तुम्हाला परत एक एक्झाम्पल देतो. व्हॉट इस मास? सो द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सबस्टन्सेस इज कॉल्ड द मास. तो एक विशिष्ट वस्तू घ्या. त्या विशिष्ट वस्तूमध्ये मॅटर्स किती आहे, म्हणजे त्याच्यामध्ये किती आपण बघू शकतो किती सबस्टन्स आहे किंवा मॅटर्स किती प्रेझेंट आहे. त्यांच्या जे कन्सिडर आपण जे बोलतो त्याला आपण म्हणतो मास. ओके. मॅटर्स आपण बघितलं, की त्याच्यामध्ये किती वस्तू किंवा आपण बोलू शकतो, की त्याच्यामध्ये किती आपण एखादा समजा वस्तू घेतली, तर त्या वस्तूची घनता आपण बेसिकली बघूया. त्याच्यामध्ये केवढं वस्तू आहे, त्याच्यावरून त्याचा मास आपण कन्सिडर करू शकतो. हे बघा नंतर आपण नेक्स्ट बघूया. द मॅटर हॅज द नॅचरल टेंडन्सी टू रेजिस्ट द चेंज इट स्टेट्स. इट्स कॉल्ड द इनर्शिया. सो ते मॅटर आहे. तर मॅटरचा एक टेंडन्सी आहे. मॅटरचा एक नॅचरल टेंडन्सी की तो आपली आपली जी वस्तू आहे, म्हणजे आपले जो शेप आहे, ओके किंवा आपण बोलू शकतो, की आपला जो स्टेट आहे, म्हणजे तो भले तो सॉलिडमध्ये असेल, तर तो लिक्विडमध्ये स्वतःहून कन्व्हर्ट होतो का? नाही. आपण बघितलेलं की कोणत्याही गोष्टीला जर त्याला एक बेसिकली फोर्स लागतो किंवा आपण बोलू शकतो की बाहेरून कोणत्या ना कोणत्या टेक्निकली त्याला फोर्स लागतो किंवा नॅचरली त्याला एक फोर्स लागतो, जेणेकरून तो स्वतःचा जो चेंज आहे, स्वतःचा जो स्टेट आहे, तो चेंज करू शकला. बट इन केस जर आपण त्या नॅचरल आणि टेक्निकल जर फोर्सेस जर आपण काढून घेतले, तर त्याची तो चेंज होईल का? नाही. तो जसाचा तसा तसाच मॅटर आहे. तर दॅट इज कॉल्ड द इनर्शिया. म्हणजे मॅटर हॅज द नॅचरल टेंडन्सी टू रेजिस्ट अ चेंज इन द स्टेट व्हिच इज कॉल्ड द इनर्शिया. सो आपण बघूया नेक्स्ट थिंग इज व्हॉट वी हॅव. द मास इज द क्वांटिटिव्ह measure of the inertia of an object. Okay. So, and the larger the mass, the greater the inertia. Then mass is the scalar quantity. So see, आपण बघूया स्केलर क्वांटिटी मीन्स व्हॉट. आपण या मोमेंटला बघूया या साईडला. सो सी नेक्स्ट फर्स्ट वी विल कंप्लीट दिस थिंग. देन वी विल गो व्हॉट इज स्केलर क्वांटिटी अँड व्हॉट इज मेजर क्वांटिटी. सो बघा फर्स्ट थिंग आपण बघूया तर मास इज द क्वांटिटी measure of inertia of the object. तो मास आहे तो क्वांटिटिव्ह मेजर्स ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट. द लार्जर द मास, तर बघा जेवढा मास जास्त तेवढा इनर्शिया जास्त. म्हणजे दोघांना एकमेकांना आपण बघू शकतो की जेवढा मास जास्त तेवढा मास जेवढा मास जास्त तेवढा इनर्शिया जास्त आणि जेवढा इनर्शिया की कमी म्हणजे मास कमी. सो दिस इज द थिंग दॅट तो जो रिलेशन आपण त्याला म्हणतो की लाइक तो त्याला तो जो रिलेशन आहे की म्हणजे हा वाढला तर हाही वाढला आणि हा कमी झाला तर हेही कमी झाला. तर त्याला बेसिकली आणि क्वांटिटिव्ह मेजर्स असं म्हटलेलं आहे. ओके. सो लेट्स वी विल गो फॉर द नेक्स्ट. सो दिस इज द थिंग. सो इट डज नॉट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस एव्हरीवेअर इन द वर्ल्ड. सो बघा आता ही कोणतीही वस्तू आपण जर चेंडू घेतला, तर चेंडू घेतला किंवा आपण बघावं जसं मी तुम्हाला एक्झाम दिलं, हा टेबल होल्डर घेतला, जो टेबल बॉल आपण मी त्याला बोललो. त्या टेबल होल्डरला जर आपण पुढे जाऊन भलेही तुम्ही आता आपण मुंबईला आहोत, तर मुंबईला घेऊन तो नाशिकला गेलो, नाशिकला घेऊन किंवा जम्मू काश्मीरला गेलो, तेव्हा तो चेंज होणार आहे का?
नाही. तो जसाचा तसाच आहे. तर दिस इज कॉल्ड द इनर्शिया आणि हाच एक त्याची टेंडन्सी आहे. त्याच्या मॅटर्सची. मग त्याच्यातल्या जे वस्तू म्हणजे त्याच्यातले जे पार्टिकल्स आहेत किंवा त्याच्यामध्ये जे मॅटर्स आहेत, ते मॅटर्स चेंज होणार आहेत का? नाही. भलेही सीझन्स वगैरे काही असो, काय काय हो, पण ते चेंजेस होणार का? नाही. सो दिस इज व्हॉट दे आर सेयिंग की इट डस नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस एव्हरीवेअर इन एनीवेअर इन द वर्ल्ड and the quantity mass and weight are however the difference grams and kilograms are the unit of mass. So see आपण जेव्हा मास आहे, मासला बेसिकली आपण 2 ह्याच्यामध्ये काउंट करू शकतो. दॅट इज ग्राम अँड सेकंड इज किलोग्राम. सो नेक्स्ट वी विल सी when we use the two pan common balance in the shop, we compare the both masses. So बघा आपण तराजू बघतो बघा. शॉपमध्ये गेल्यावर एक तराजू बघतो. मग आपण जस्ट एक बेसिकली छोटासा एक फोटो काढू. एक डिझाइन काढू. बघा हा तराजू आहे. ओके. जस्ट होल्ड ऑन. हां, राइट. तराजू आहे. तराजूमध्ये आपण बघतो, की बघा या साइडला ठेवतात. आपल्याला वस्तू पाहिजे ती भाजी वगैरे किंवा काय कोणती गहू वगैरे काय वस्तू वस्तू हवं असेल ते आणि या ठिकाणी आपण ठेवतो. तर ह्या म्हणजे एक म्हणजे त्याचं वजन तुम्हाला किती किलो पाहिजे किंवा काय पाहिजे त्याचा एक लोखंडाचा एक क्यूब असतो त्याच्याकडे. तेव्हा त्याला या एका ह्याच्यामध्ये तराजूमध्ये ठेवलं जातं. दुसऱ्या थालीमध्ये आपल्याला जी वस्तू पाहिजे ते ठेवलं जातं. सो बेसिकली व्हॉट दे आर डूइंग, दे आर कंपेअरिंग द वेट म्हणजे ते कंपेअर करतात. म्हणजे बघा जर हा जो आपण जे बोलतो इथे जो लागणारा जो मीटर्स असतो किंवा इंडिकेटर्स असतो, तो इंडिकेटर जर बरोबर मध्यस्थी आला, म्हणजे आपण काय म्हणतो, की दोघे बाजूच्या जी गोष्ट आहे किंवा दोघे बाजूचे वेट आहे, तो बरोबर आहे, इक्वल आहे, राइट. पण इन केस जर तो या साइडला वळला, म्हणजे उजव्या साइडला, जर आपल्याला धान्याची वस्तू किंवा आपल्याला जी वस्तू हवी, ती वस्तूचं वजन जास्त असेल, तर ते ज्याला 1 किलो हवं असेल, तर 1 किलो जर आपण वजन टाकलं, ते खाली येईल, राइट. सो हे जे बेसिकली वर-खाली होतं, म्हणजेच वजनाचं आपण बोलू शकतो वजन एकसारखं झालंय का? नाही. सो जेव्हा वजन एकसारखं होईल, तेव्हा ते दोघे वेट एकसारखं होईल. म्हणजे ते दोघे जे आपण तराजू आहे, ते एक समान राहील, बरोबर. सो दिस इज द थिंग आपण बोलतोय या ठिकाणी. सो दिस इज द एक्झाम्पल दे गिव्ह. सो दिस इज व्हॉट. तर आपण नेक्स्ट बघूया व्हॉट इज स्केलर क्वांटिटी. व्हॉट इज स्केलर क्वांटिटी? सो स्केलर क्वांटिटी आपण बघूया. अ क्वांटिटी दॅट कॅन बी कंप्लीटली एक्सप्रेस्ड by its magnitude alone, it's called the scalar quantity. So see, the magnitude alone. So this word is too much important. So आपण बघूया. So what is scalar quantity? The quantity that can be completely expressed by the magnitude alone is called the scalar quantity. For example, only magnitude, that is a value with the unit, is used to express the quantities such as length, breadth, area, mass, temperature, density, then we have time and work, etc. Thus, we say that the length of the tunnel is 2 kilometer. The fever temperature is 101 फॅरनहाइट एक्सेट्रा. सो सी आपण बघू शकतो, की आपल्याला ह्याच्यामध्ये एक एक तुम्हाला सांगतो, की व्हॉट इज स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे त्याला दिशा नसते. मॅग्निट्यूड मीन्स व्हॉट? दिशा. आपण मॅग्निट्यूडला आपण एक दिशा म्हणून कन्सिडर करूया, की मॅग्निट्यूड एक दिशा आहे, राइट? आता ही एक वस्तू आहे. त्या वस्तूला बिना काही आपण फोर्स किंवा बिना काही करता की या वस्तूचं आपण वजन वगैरे मोजू शकतो, राइट? या वस्तूचं वजन मोजू शकतो, राइट? नंतर ह्याचं तापमान किती आहे ते मोजू शकतो. तर अशा ज्या गोष्टी आहेत किंवा त्याचे साइड ब्रेक्स वगैरे काय आहेत ते आपण बघू शकतो, राइट? सो दिस इज द थिंग. ह्याची उंची किती आहे, ह्याची लांबी किती आहे, ह्याची हाईट किती आहे, हे आपण सगळं काय मोजू शकतो. इव्हन इट इज नॉट मूव्हिंग. भलेही ते मूव्ह करतात आहे का? नाही. ती वस्तू मूव्ह करते का? नाही. ती एकाच ठिकाणावर आहे. बट स्टिल वी कॅन काउंट इट और आपण ते आपण ज्या क्वांटिटी त्याचे मेजर करू शकतो. दॅट्स क्वांटिटी इज कॉल्ड द स्केलर क्वांटिटी. सो सी आता मी पण बसलेलो आहे. आता मला बघा आपण सगळेजण एका ठिकाणी बसलो. तर आपल्याकडे कोणत्या क्वांटिटीज आहेत जे आपण मोजू शकतो? आपण काय मोजू शकतो? आपण स्वतःची हाईट बिना हालता, राइट? आपण स्वतःची हाईट मोजू शकतो. आपण स्वतःचं तापमान बघू शकतो. आपलं स्वतःचं वजन किती आहे ते आपल्याला कळतं. सो दिस इज द थिंग. सो हे काय झाले? हे झाले स्केलर क्वांटिटी. आता वी आर गोइंग टू सी द वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी मीन्स व्हॉट? The quantity that be expressed completely only when the magnitude and the directions are both given is called the vector quantity. So see, बघा, so त्याचे एक्झाम्पल पण आपण बघितलं का बघा, डिस्प्लेसमेंट, velocities are the vector quantities. For example, the displacement of the 20 kilometers towards the north and the aeroplane flying at the velocity of 500 kilometer hours per hours towards the Mumbai or towards Mumbai. So see, आपण स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी तुम्हाला एक कंपॅरिझन करूया. बेसिकली बघा,
स्केलर क्वांटिटीजमध्ये कोणत्या गोष्टी आल्या? वजन, तापमान, sorry, mass, then we have weight also. Mass we can count, volume we can count, and then we can count the work and the densities of that substances, and we can count the temperature. So हे ज्या काही वस्तू आहेत ते बिना ते movement असताना सुद्धा we can count. So this is why this called is scalar quantity. So what is the definition of a scalar quantity? The quantity that can be completely expressed by its magnitude alone is called, sorry, magnitude is not the direction or not the things, so it's my mistake. So the quantity that can be completely expressed by its magnitude alone is called the scalar quantity. म्हणजे त्याला दुसऱ्या त्याची गरज नसते, दुसऱ्या थिंग्सची गरज नसते, आपण असं समजूया. So this is called the scalar quantity which can be expressed easily. And the vector quantity means what, की त्याला वेक्टर म्हणजे दे आर बेसिकली द मूव्हमेंट अँड द डिस्प्लेसमेंट. सो बघा, आता ही गोष्ट, राईट, ही गोष्ट, आता ही जर आपण एक चीज पकडली, सो दिस स्टोन आपण या ठिकाणी आणला किंवा या ठिकाणी मूव्ह केला, तो इथला आणि इथला जो डिस्प्लेसमेंट किंवा हा आणि हा डिस्टन्स आहे, जो आपण मेजर केला, राईट, हा जो आपण मेजर केला, ते काय झालं वेक्टर क्वांटिटी. कारण ते समोर आपल्याला एक एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटकडे येताना दॅट वी कॅन काउंट समथिंग, राईट. सो आता ह्याच्याकडे या पॉइंटवरून इथे येताना जे काही त्याला टाइम लागला असावा किंवा त्याचं स्पीड किंवा टाइम लागला असावा किंवा डिस्टन्स त्याने कव्हर केला असावा, तर दिस इज व्हॉट द स्पीड इज इक्वल टू व्हॉट आपण बघू शकतो टाइम, सॉरी, डिस्टन्स अपॉन टाइम, राईट. सो दिस इज द थिंग. सो बघा, एकदम फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की डिस्प्लेसमेंट ऑफ दी 20 किलोमीटर्स टुवर्ड्स द नॉर्थ, राईट. सो दिस इज द कॉल अँड प्लस इट्स गोईंग द डायरेक्शन, इट्स शोविंग डायरेक्शन, एक डायरेक्शन आपल्याला दाखवतं, राईट. तो डायरेक्शन दाखवतं की हा बाबा तो राईट साईडला वळलाय, राईट. आणि जर हीच गोष्ट जर लेफ्ट साईडला वळली असती, सो दॅट शोईंग द लेफ्ट साईड, की नाही बाबा ही गोष्ट लेफ्ट साईडला वळली किंवा ती नॉर्थ ईस्ट वेस्ट कोणत्या साईडला, वेनेवर ती एनी क्वांटिटी इज शोविंग यू द डायरेक्शन, म्हणजे कोणतीही क्वांटिटी तुम्हाला डायरेक्शन दाखवत असेल, दॅट्स बिकम द वेक्टर क्वांटिटी. So the quantity that is expressed completely only when the magnitude and direction are both given is called the vector quantity. So this is the difference between vector quantity and scalar quantity. हे एक लक्षात ठेवा आणि ट्राय, एक लक्षात ठेवा आणि सिम्प्लिफायली तुम्ही लक्षात ठेवा. डोंट गेट टू मच कॉम्प्लिकेटेड अबाउट दॅट. त्याबद्दल जास्त कॉम्प्लिकेटेड करू नका. सिम्पली तुम्ही लक्षात ठेवा, इट इज इझी, की जर कोणत्याही क्वांटिटी हे आपल्याला डायरेक्शन दाखवत असेल. आणि आता जसं आपल्याला एक्झाम्पल दिलंय, की बघा, द एरोप्लेन फ्लाइंग ॲट द वेलॉसिटी ऑफ 500 kilometers per hour towards Mumbai. So it's showing the direction towards Mumbai. So that is why it's a vector quantity. And then if we go for the only for the breadth and the length and the temperature density without any movement, if we are counting in something else, that becomes the scalar quantity. Okay, so let's go for the next. Then we have the weight. So what is mean weight? So weight म्हणजे काय ते आपण बघूया. So see, the what we measure in grams and kilogram in mass is mass, not weight. So बघा, आपण जे बघतो की किलोग्राम, आपण कोणाचं तरी वजन मोजतो, की आपण मी 10 किलोचा आहे, तो 20 किलोचा आहे, तो 50 किलोचा आहे, तुझं वजन 60 किलो आहे. सो हे जे आपण बघतो ना, दॅट इज नॉट वेट, दॅट इज ऍक्च्युअली अ मास. ते म्हणजे मास म्हणजे आपल्याकडे आपल्या शरीरामध्ये 50 किलोग्राम एवढे मॅटर्स आहेत. सो दिस इज द थिंग. सो ते बघा, आपण जेव्हा मास बघितलं, त्या मासमध्ये ऑल्सो वी कॅन सी द थिंग्स. So see, that is the quantity of mass and the weight are, however, the different, different, but the kilogram and the grams are the unit of the masses, are the unit of the masses that we can see. So आपण पुढे बघूया. See, the gravitational force that act on this mass is called a weight, or is called its weight. The gravitational force by which the earth attract an object towards the center is called the weight of an object. Towards the weight, or therefore, so see, therefore the weight is the scalar quantity, sorry, vector quantity. I'm so sorry, the vector quantity, it is different at the different places on the earth. So see what they are saying. If we consider, बघा, आपण एक अर्थ, आपण पृथ्वीवर आहोत, राईट, पृथ्वीवर आहोत. तर पृथ्वीवरती आपलं जे मास आहे, राईट, त्या मासला एक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते एव्हरीथिंग, भले कोणतीही वस्तू असो, त्यावर एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत आहे, राईट. इवन इट इज इवन इट इज वी, और आपला एक आपला लॅपटॉप असो की आपला मोबाईल असो किंवा काही असो, त्या सगळ्यांवर एक फोर्स ऍक्ट करतो, दॅट इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
सो ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेवढा ऍक्ट करतोय त्याला वेट असं म्हणतात. सो सी, सो what we measure in gram and kilogram is mass, not weight. The gravitational force act on mass is called its weight. Okay, so this is the thing. If आता पुढे जर तुम्हाला कोणी विचारलं what is weight, so you can tell them. So gravitational force act on a body or act on a mass is called its weight. The gravitational force by which the Earth attract an object towards its center. So see, आपल्याला सगळं माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काय करतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट अस टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ सो सी सो त्याची एक स्पेसिफिक डायरेक्शन आहे राईट वॉट दॅट इज टुवर्ड्स द सेंटर राईट सो त्याची एक स्पेसिफिक डायरेक्शन असल्या कारणे दॅट बिकम्स vector quantity. So baga, because here we can see the gravitational force is acting on us, but it's acting and it's pulling us or it's attracting us towards the center of the earth. So that is why म्हणजे आपण मला बोलायचं असं आहे की बघा जर ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण बल जे आपल्यावर ऍक्ट करतंय ते आपल्यावर ऍक्ट करतंय म्हणजे बेसिकली काय करतंय आपल्याला पृथ्वीच्या सेंटरकडे म्हणजे सेंटर ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या गर्भाकडे किंवा पृथ्वीच्या भूभागाकडे आपल्याला खेचून घेतं आपल्याला अट्रॅक्ट करत आहे राईट सो म्हणून हा जो अट्रॅक्ट करतो खेचून म्हणजे त्याला एक पर्टिक्युलर दिशा आहे तर त्याला दिशा असल्या कारणाने वेटला आपण वेक्टर क्वांटिटी असं म्हटलेलं आहे सो अँड इट इज डिफरंट ऍट द डिफरंट प्लेसेस सो बघा इट इज डिफरंट ऍट द डिफरंट प्लेसेस तर ते कसं आपण बघूया करत की कारण सी आपण सी बेसिकली जर आपण वेट बघितलं सो सॉरी वेट बोलतोय एक अर्थ बघितला अर्थ जर तुम्ही डिफरंट डिफरंट पॉईंट्सवर जा सो इफ वी गो ऍट द equators and again we have the north pole and south pole right that is this is south pole just consider this as a earth so बघा आपण जर आपण अर्थ कन्सिडर केली मी एक रफ करतो परत एक रफ करतो आणि एक व्यवस्थित एक ड्रॉ करतो राईट सो सी ते त्यांनी काय म्हटलंय की दे सेड की दॅट इट इज डिफरंट अ डिफरंट प्लेस ऑन द अर्थ सो सी हाऊ इट इज डिफरंट सो बघा आपण एक हे करूया अर्थ एक राउंड समजा तुम्ही like around a ball. I'm just trying to do okay, dude. So this is the surface of Earth. Okay, so this is the surface of Earth, and this is the center point. And we all know the gravitational force is attracting us, right? So we all know Earth is not basically like all over. म्हणजे तो एकदम पूर्ण सर्कल नाही तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की अर्थ हा बेसिकली पूर्ण सर्कल नाही थोडासा ते पुण्यामागे थोडासा आहे सो दिस इज व्हॉट हॅपन की सम सी दिस इज इक्वेटर and this is north pole and this is south pole so baga if we suppose ki like if the center is attracting us toward this so या मोमेंट पासून किंवा या डायरेक्शन्स मध्ये एवढा पोर्शन मध्ये येणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो पण वेगवेगळा असेल काही ठिकाणी जो पोल आता समजा जो पोल किंवा जो प्लेस हा पोलच्या किंवा सेंटर ऑफ पोलच्या जवळ असेल तर तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जास्त असेल आणि जो पॉइंट किंवा जो सरफेस अर्थचा सरफेस हा पोल पासून म्हणजे सेंटर पोल पासून जर लांब असेल तर त्या प्लेसचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तो थोडा कमी असेल दॅट इज वाय दे आर सेइंग इट इज डिफरंट ऍट डिफरंट प्लेस ऑन दी अर्थ सो सी हे एक आपण बघितलं सो आपण बघा की आपल्याला माहितीये जर चंद्रावरती आपला जो मास ठेवला की सेम मास जो अर्थवर आहे आता समजा फॉर एक्झाम्पल आता माझं वजन जर आपण बघूया की 80 किलो आहे किंवा 70 किलो आहे तर तोच 70 किलो वजन आपल्याला चंद्रावरती सेम भेटेल का हॅलो तो म्हणजे चंद्रावरती आपल्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो ऍक्ट करणार तो सेम असेल का नाही बिकॉज चंद्राची जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ती कमी आहे सो दिस इज वॉट दे आर सेइंग की जसं जसं आपण वेगवेगळ्या प्लॅनेट्सवर जाऊ जसं बेसिकली तसं तसं प्लॅनेटच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर आपला वेट हा कन्सिडरेबल असतो तसं तसं याच्यावर आपला वेट हा डिपेंडिंग असतो सो सी what will the weight of the object is maximum at the pole and the minimum at the equator so see why would the weight of an object is maximum त्यातच त्यांनी प्रश्न विचारला बघा मी तुम्हाला इथं डायरेक्शन सांगत होतो की बघा की जर अर्थच्या आपण नॉर्थ पोल आणि साऊथ पोल कडे बघू तर त्याच्याकडे आपल्याला वेट जरा जास्त भेटेल आणि इक्वेटर्स कडे बघू तर तिथे थोडं कमी वाटेल बिकॉज द सरफेस म्हणजे जो पोल्सचा सॉरी नॉर्थ पोल साऊथ पोल आणि यांच्या डिस्टन्स आणि सेंटर ऑफ द पॉईंट सेंटर ऑफ द अर्थ यांचा जो डिस्टन्स आहे तो थोडा कमी असल्या कारणाने जसं मी तुम्हाला सांगितलेलं की बघा अर्थ इज नॉट एक्झॅक्टली राऊंड सो अर्थ इज समवेअर वी कॅन फाइंड इट लाईक दिस ओव्हल शेप मध्ये आपल्याला ती आढळून येईल ओके सो दिस इज व्हॉट हॅपन दिस इज व्हॉट त्याच्यामुळे काय झालं की सेंटरला इफ वी कन्सिडर दिस ऍज अ सेंटर ऑफ द अर्थ अँड दिस पोल दॅट इज साऊथ पोल अँड द नॉर्थ पोल म्हणजे जर आपण कन्सिडर केलं सेंटर ऑफ द अर्थ आणि साऊथ पोल आणि नॉर्थ पोल आपण जर कन्सिडर केलं
या सो त्याच ओके. तन्मय स्क्रीन नाही दिसत आहे. दिसेल, दिसेल, दिसेल वेळा. 2 मिनिटं थांब. सो त्याच्यामुळे ओके. सो आता दिसते स्क्रीन? तन्मय बेटा? तन्मय? ओके. तन्मयने काय आन्सर दिला? स्क्रीन नाही दिसत आहे सर. ऑलराइट. तन्मय एक काम कर, एक्झिट कर आणि परत जॉइन कर बरं. सिद्धू तुला दिसते? श्रेयस स्क्रीन दिसत आहे तुम्हाला? हो सर दिसतीये. दिसत आहे बाळा स्क्रीन? हो सर दिसतीये पण काहीतरी भुरभुर वाचतंय. हॅलो. हॅलो, हॅलो. ओके. हां. सो वी वर टॉकिंग अबाउट द अर्थ सरफेस. आपण अर्थच्या सरफेस बद्दल बोलत होतो. अर्थ इज बेसिकली ओव्हल इन शेप. तो अशा प्रकारचा आपला शेप दिसतो. तो एक्झॅक्ट राउंडमध्ये दिसत नाही. त्याच्यामुळे काय झालं, की इक्वेटर्स जे आहेत, इक्वेटर्सचं डिस्टन्स म्हणजे आपण जो मधली लाईन आपण म्हणतो त्याला आपण इक्वेटर्स असं म्हणतो. तर इक्वेटरचा जो डिस्टन्स आणि सेंटर पॉइंटचा डिस्टन्स हा जास्त आहे. राइट आणि प्लस जो नॉर्थ पोल आणि साउथ पोलचं जे डिस्टन्स आहे ते कमी असल्या कारणाने तिथला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा जास्त आहे. राइट अँड व्हाय द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट अँड हाय अल्टिट्यूड इज लेस दॅन द वेट ऑफ द वेट ॲट द सी लेव्हल. सो सेम थिंग जसं आपण सेंटरला सेंटरपासून लांब जात जाऊ, तसं-तसं आपलं वजन कमी होत जातं. म्हणून बघा, की सेंटरपासून ओके. सो आता समजा अर्थ सरफेसपासून जर आपण लांब-लांब घेत गेलो स्पेसमध्ये, तर स्पेसमध्ये आपण एका पॉइंटमध्ये आल्यानंतर आपला जो वजन आहे, तो हलका होऊन जातो. आपला जो आपण जो बघू शकतो आपला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो ॲक्ट करत नाही. की तोपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे व्हॉट हॅपन आपण एक वेटलेस म्हणजे आपलं वजन नाही असं करण्याचा आपल्याला एक फील होतो. धिस इज व्हॉट दे आर सेयिंग आणि तसंच जर आपण समुद्राच्या खोलामध्ये जाऊ तर आपल्याला वजन हे जास्त असल्याचा आपल्याला भास होतो. सो सी, will it's possible to use the one of the same unit to measure the physical quantity as such as mass, weight, distance, velocity, and temperature? In everyday affairs, we measure the many different physical quantities. As these physical quantities are different from each other, and the specific unit is measured each quantity. Therefore, different units are used while measuring the different quantity. So बघा, त्यांनी एक प्रश्न विचारला. हा बेसिकली प्रश्न त्यांनी विचारला, की बघा आता आपल्याला कळालं, की आपल्याला कोणतीही गोष्ट मोजणे ही आवश्यक आहे. पण आपण जर एकच वस्तू म्हणजे एकच युनिट वापरू शकतो का प्रत्येक गोष्टीला? म्हणजे आपण दूध सुद्धा किलोग्राममध्ये मोजू शकतो का? किंवा आपण बघू शकतो किंवा लिक्विड आपण बोलतो ते किलोग्राममध्ये मोजू शकतो का? आणि वस्तू आपण किलोग्राममध्ये मोजू शकतो. बट दूध किंवा कोणता लिक्विड आहे, तो आपण किलोग्राममध्ये मोजू शकतो का? नाही. वी ऑल नीड द डिफरंट क्वांटिटीज सो डिफरंट युनिट्स आपल्याला लागतात प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी मोजायला. तर बघा, जसं आपण बोलतो की लिक्विड हा आपण बेसिकली लिटर्समध्ये काउंट करतो आणि कोणतीही वस्तू आहे ते आपण किलोग्राम्समध्ये काउंट करतो. सो दिस इज दे आर सेइंग in everyday affairs we measure the many different physical quantity as these physical quantities are different from each other. A specific unit is see, so that's why a specific unit is used to measure the each quantity. म्हणजे प्रत्येक गोष्ट मोजण्यासाठी एक स्पेसिफिक युनिट आपण ठेवलेलं आहे, की ती वस्तू किंवा कोणतीही वस्तू किंवा कोणत्याही मेजर करायचं असेल तर आपण त्याला मास किंवा किलोग्राम असं म्हणतोय आणि जर आपल्याला जर लिक्विड गोष्ट म्हणजे रॉकेल किंवा दूध किंवा आपण बघू शकतो की पाणी हे जर घ्यायचं असेल तर आपण त्यांना लिक्विड किंवा सॉरी अशा ज्या लिक्विड गोष्टी आहेत त्यांना आपण लिटरमध्ये काउंट करतो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द थिंग्स दॅट्स वाय वी नीड द स्पेसिफिक युनिट्स फॉर मेजरिंग द इच क्वांटिटी. ऑलराईट. सो आपण बघूया की स्टँडर्डायझिंग इन द मेजर. सो आपण पहिले ह्याच्याकडे बघूया. डू यू नो अवर बॉडी हॅज अ वेट बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस ऍक्ट ऑन the earth. The gravitational force of the moon being less or weight will turn out to be the less there. So our mass, however, it is the same at the both at the place. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की बघा जर मी 70 किलोच्या पृथ्वीवर आहे आणि जर मी माझं वेट घेऊन किंवा मी आपण बघू शकतो की जर मी चंद्रावर गेलो तर माझं जे वजन आहे ते कमी होईल. का? कारण पृथ्वीवरचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे पृथ्वीवरचा जो आपण बघू शकतो गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा जास्त आहे अर्थपेक्षा. दिस इज व्हॉट द सेम थिंग ते बोलतात की भलेही मास म्हणजे भलेही मी जेवढं तर तेवढंच भलेही माझ्यामध्ये काही फरक झाला नाही.
मी वाढलो नाही किंवा मी काही कमीही झालो नाही. परंतु माझा जो पृथ्वीवरचं वजन आणि माझा चंद्रावरचं वजन यांच्यामध्ये फरक असेल. सो दिस इस व्हॉट दे आर सेयिंग बिकॉज इट डायरेक्टली ऑर अल्टिमेटली डिपेंडिंग ऑन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो सी आता आपण बघूया की स्टँडर्डायझेशन मेजर. सो बघा आपण कोणतेही मेजर कोणतेही मेजरमेंट आता कोणतीही गोष्ट आपल्याला मोजायची असेल तर डिस्टन्स समजा. आता ह्या गोष्टी आता या पॉइंटवरून या पॉइंटमध्ये किती डिस्टन्स झाला हे आपल्याला मोजायचं असेल, तर आपण बेसिकली काय करतो एकतर टेप घेतो, नाहीतर मग मीटर पट्टी घेतो, नाहीतर मग जास्त लांब असेल तर किलोमीटरमध्ये आपण काउंट करतो राइट. पण समजा जर हा जेवढा डिस्टन्स जर मी हातावरती काउंट करायचं गेलं तर, आता जसं बघा आपण एक कपडा घेतो. ओके. कपडा घ्यायला जर आपण कधी गेलो असेल आईसोबत वगैरे, तर कधी पण कपडा वगैरे घेताना बेसिकली ते लोकं काय करतात, की एक पट्टी घेतात आणि पट्टीने मोजतात आणि आणि जे सेम व्यक्ती जर प्रत्येक वेळेस काउंट करत असेल, तर ते आपल्या हाताने मेजरमेंट करतात. पण त्यांच्या हाताचा मेजरमेंट आणि आपल्या हाताचा मेजरमेंट सेम असेल का? नाही. बघा आता तुमच्या हातानं म्हणजे तुमच्या बोटापासून ते तुमच्या ह्या टोपर्यंत येणारा जो आपण बघू शकतो डिस्टन्स आहे किंवा तो जो डिस्टन्स आहे आणि माझ्या हाताचा डिस्टन्स हा सेम असेल का वेगळा असेल? तो असेल वेगळा. म्हणून आपल्याला वी नीड टू स्टँडर्डाइज समथिंग म्हणजे या कारणामुळे आपल्याला एक स्टँडर्ड मेजरमेंट म्हणजे तो प्रत्येक ठिकाणी सेम असेल, तोच मेजरमेंट असेल. आता ह्यासाठी आपल्याला मेजरमेंट हे स्टँडर्डाइज करायला लागले. सो त्याच्यात एक दुसरं त्यांनी एक हे बघितलं सुई. त्यांनी ह्याच्यात एक्झाम्पल दिलंय, की अशा प्रकारे आपण जर मोजलो ऑलराइट. तर असं जर तुमच्या हाताने जो घेताना मेजरमेंट आणि माझ्या हाताने घेणारा मेजरमेंट हा वेगवेगळा आहे राइट. सो ह्या वेगवेगळ्या मेजरमेंटमुळे आपल्याला जसं मी बोललो मेजरमेंट हे स्टँडर्डाइज करायला लागले. एक सीमित करायला लागले, की आणि एक त्याला एक डेफिनेशन वेल डेफिनेशन आपण बोलत होतो, ते बनवावं लागले. So this is the thing. The standardized measures, so standardized measures are required for measuring things such as measures are called the standard unit. So बघा जे पण standardized measures are required for measuring things and such measures are called the standards unit. So बघा जे आपण बेसिकली काउंट करतो. जर 1 किलोग्राम आपण जर बोललो या ठिकाणी म्हणजे मुंबईला जर आपण 1 किलोग्राम बोललो, की तुमच्या घरी किंवा माझ्या घरी जे 1 किलोग्राम असेल, ते तुमच्या घरी पण 1 किलोग्राम असेल. बाकीच्यांच्या घरी पण 1 किलोग्रामच असेल आणि आपण जर जगाच्या कोणत्याही पाठीवर गेलो तरी ते 1 किलोग्रामच असेल. तर व्हॉट इस दॅट की आपण ते एक स्टँडर्ड केलेलं आहे. 1 किलोग्राम म्हणजे एवढी गोष्ट म्हणजे 1 किलोग्राम. दॅट इस द थिंग. ते आपल्याला म्हणतात. त्याला आपण एक स्टँडर्डायझेशन म्हणतो, की जिथे जो मेजरमेंट किंवा ती सार्वभौमिक मान्यता असेल, म्हणजे सर्व ठिकाणी त्याची मान्यता असेल आणि सगळेजण त्याला मानलेले असतात. सो धिस इज द थिंग. आपण याबद्दल अजून एक्स्ट्रा बोलूया उद्याच्या भागामध्ये. ओके किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये. या पाठामध्ये किंवा